जगद्गुरु श्री संत साधकाचे मायबाप, साधकाचे प्राण संजीवन जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्रात अत्यंत गोड चिंतन पर अभंग. अभंगाची मी यादी जेव्हा पाहिली म्हणलं अभंग कोणता घ्यावा तो प्रश्न पडला मला. आता चिंता नाही चिंतनच करू. फार मार्मिक नामाचे चिंतन प्रगट पसारा. असाल ते करा जेथे तेथे, जसे असाल तसे, कसे असा, कुठेही असा, कशाचेही असा, पण चिंतन मात्र घडलं तर आपल्याला काहीही अडचण नाहीये. नामाचे चिंतन प्रगट पसारा. महाराजांचं सांगणं देवाचं चिंतन नाही, नामाचं चिंतन म्हणतात. एक सुद्धा लक्ष द्या, कारण शाळा लेट भरलेली आहे, वेळेवर सोडायची आपल्याला. देवाचं चिंतन नाही, संतांचं चिंतन नाही, नामाचं चिंतन प्रगट पसारा. जशी असाल तसे, कुठेही असाल, पण चिंतन घडावं. मला प्रेमाने सांगा, एका मोहळाच्या मधावर किती मासे असतात तुला अंदाजे? अरे राम राम. एका मोहळावर किती मासे असतात हे जसं सांगता येत नाही, तसं बेटाचे किती भक्त चिंतन करतात हे काही सांगता येत काही. काय वाटली मला काही प्रगट पसारा. असाल ते करा जेथे तेथे. चिंतन करता काय होईल? सोडविल माझा. संतांची प्रतिज्ञा आहे. देवाची प्रतिज्ञा कधी कधी फेल झाली. आडनावचे देव माणसं आहे, आडनाव देवाची. भगवंताची देवाची सुद्धा प्रतिज्ञा कधी कधी फेल करते. पण मला म्हणतात सोडविल माझा स्वामी विशेषी. माझा स्वामी परमात्मा तो तुम्हाला संकटातून, भवनदीतून, सागरातून, बंधनातून सोडविल. ही प्रतिज्ञा आहे दाशी. संतांची प्रतिज्ञा आहे. देवाची प्रतिज्ञा, संतांची प्रतिज्ञा, श्रीमंताची प्रतिज्ञा. कोर्टामध्ये गेल्यानंतर ती प्रतिज्ञा असते. शपथ घेताना तिथे प्रतिज्ञा असते. आमची प्रतिज्ञा सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती वेळा होत असते. माँ की कसम. काही लोक भाकरी कमी खातात, शपथी फार खातात, आणि जो शपथ जास्ती खातो तो नक्कीच खोटं बोलतो. इथले सोडून तिकडची. ऐका ऐका, शपथ खायचं कारणच काय? जर खरं असेल तर शपथ का व्हायची? प्रतिज्ञा ही दाशी केली आम्ही. भगवान परमात्मा कीर्तनात, भजनात सांभाळण्या करतात. कुणाचेच गुणदोष पाहत नाही. गुणदोष पाहिले असते तर त्यातून किती नापाक झाला असते सांगता येत नाही. गुणदोष नाही पाहता कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश होय. प्रेमाने परमात्मा चक्रपाणी वश होतो, अशी संतांची, देवाची, संतांची प्रतिज्ञा आहे. आणि पुन्हा नामस्मरण चिंतन करता करता, कीर्तन करता करता, ज्या दिवशी, ज्या वेळेला, ज्या सेकंदाला प्रपंच कडू वाटतो त्या दिवशी देवाने खरी कृपा केली असं समजावं. एक मजली बंगला होता तर 5 मजली बंगला झाला. देवाची कृपा अजिबात नाही. नटनटीपेक्षा आपल्यापेक्षा त्यांची बंगले फार मोठी आहेत. त्यांच्यावर देवाची कृपा आहे का? बोला ना. संतांची, देवाची, नामाची कृपा तेव्हा मानावी ज्या दिवशी आम्हाला प्रपंच कडू वाटेल आणि रोकडे रोमांच कंठ दाट होईल. रोमांच सरळ होतील आणि प्रभू करता, देवा करता, नामा करता ज्या दिवशी आसू येतील त्या दिवशी खरी देवाने कृपा केली. आणि निश्चित आहे तुमचा आमचा अनुभव बी आहे किंवा ऐकून असाल.
ज्या व्यक्तीला सर्पदंश झाला त्या व्यक्तीला गुळ गोड लागतो आणि कडुलिंबाचा पाला कडू लागतो. अजून सारे जागे आहेत त्याचे मी निश्चित म्हणतो. कडुलिंबाचा पाला गोड लागतो आणि गुळ कडू लागतो. हे लक्षण कशाचं आहे अण्णा? जर सर्प चावला असेल तर त्या व्यक्तीला लिंबाचा पाला कडू लागतो, गुळ गोड लागतो. परमार्थ देवाचं चिंतन स्मरण गोड आहे, पण ज्या व्यक्तीला परमार्थ चिंतन ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन हे कडू लागतं, जाणून घ्यायचं की त्या व्यक्तीला संसार रूपे सर्पाने काय केलेलं आहे. सांगायचं काम नाही, सांगा वांगी वडाला वांगी, निश्चित समजायचं की निश्चित असंच आहे. पण गुरु गारुडी आला धावूनी, गुरु रूपी गारुडी धावून आले आणि त्यांनी तो विष उतरलं आणि विष उतरलं म्हणून 45 वर्ष झाले तरी हा सप्ताह बंद होत नाही. त्याला करून गुरु महाराजांची कृपा. सद्गुरु युगराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने परमपूजनीय श्रद्धेय पूजनीय सबके प्यारे सबसे न्यारे सबमेत भरे गुरुवरे नारायणगिरी महाराजांचा अनंत कृपा आशीर्वादानं पूजनीय श्रद्धेय हिंदू धर्म रक्षक त्यांनी एका वाक्यामध्ये सर्व हिंदू धर्माच्या हृदयामध्ये घर करून बसले, ताईत बसले. रंगगिरी महाराजांच्या प्रेरणेने समस्त ग्रामस्थ नुसती वाडी नाही धनगर वाडी 45 वर्षापासून आतापर्यंत हा सप्ताह बंद होत नाही. त्याला एकमेव कारण आहे की आपली एक निष्ठता, सत्यता आणि एक अभेद्य कवच महाराजांचा असणारा आशीर्वाद या वाडीला असल्यामुळं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सप्ताह बंद होऊ नये माझा प्रार्थना आहे. म्हणजे 50 वर्ष अंतिम 5 वर्षांना होईल. अमृत महोत्सव व्हावा, सुवर्ण महोत्सव व्हावा आणि त्या सप्त्यामध्ये आमचं कीर्तन असावं. सर्व ग्रामस्थ, तरुण मंडळ, भजनी मंडळ, महिला मंडळ सर्वांच्या आणि अथक प्रयत्नातून ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, अन्नदान, ज्ञानदान, कीर्तन महोत्सव अशोक महाराज, अशोक दादा इथे बसलेले आहे. व्यासपीठ चालक बेटाचे विद्यार्थी असतात. त्रिभुतीप्रेम विक्रमजी महाराज, आत्मनी नाना, शोकदार, मी गावातील सर्व भजनी मंडळ, कोणकोणती गाव, वाकडीकर आहेत, दिघीकर आहेत, खंडाळा आहेत, राजुरीकर आहेत, नागम खान कोकोटे अण्णा आहेत, जातेगाव आहेत, शिरसगाव आहेत, हमरापूर आहेत, बाजा ठाण आहेत. ज्यांनी सुंदर चाल गेली हरिभक्तपर्यंत तुमच्या बाजा ठाणचं वैभव त्याचप्रमाणे जे नानाचे नातू आदित्य महाराज सुंदर कीर्तनही झालं. अजूनही पुढे बहुत करणे आहे. प्रत्येकाला काही ना काही करायचं आहे. बेटाच्या खाणीतून असा माणूस निघावा की महाराजांचंच नाव पाहायला पाहिजे. जे डॉक्टर साहित्य बसलेले आहेत, महाराज भाऊ आहेत, जे बापू महाराज वाकडे आहेत, त्यांच्या मेवण्याकडे आग्रह असतो. आज भोजन प्रसाद आहे आणि महिला मंडळांची उपस्थिती उल्लेखनीय आहे. या गावचं काय विशेष आहे विक्रमजी महाराज, माणसं कशीही बसतात परंतु महिलांची मात्र एकजूट काही होती. महिलांच्या जागेमध्ये त्यांच्यामध्ये
मुंगीना कधी प्रवेश करावा. कुत्र तर शिरू शकत नाही. माणसाच्या गल्लीमध्ये कोणीही शिरत, बघा ना तुम्ही, कोणीही शिरत. मांजर काय, कुत्र काय, डुक्कर काय, अजून काय काय रामदानी. महिलांची अशी जूट आहे. जर खरं संकट जर देशावर आलं तर विशेष करून मला असं वाटतं की महिलांची जय्यत तयारी आहे, पण तुमची आमची काय तयारी बाबा. एकजूट ठेवा. आज त्यांची पंगत आहे, आज पण कोणाची येणार ना. काय ते मंडळाचं नाव काय, मंडळाचं नाव काय, त्या काहीतरी नाव, मंडळाचं नाव काहीतरी मध्यवस्ती. एकता मित्र मंडळ, त्यांचा फार आहे का. एकता मित्र मंडळ, रक्ते वस्ते. मला तो शब्द घ्यायचा की एकता मित्र मंडळ, ती कुठेही असो पण एकता आहेत ना, हे महत्वाचं. रेकॉर्डिंग 2 चौरी म्हणजे आम्हाला फार जपून बोलणं आहे. सुंदर सिस्टम आहे. आणि आलेले सर्व वारकरी पाहुणे सर्वांना वंदन प्रणाम करून 8:15 वाजलेले. जास्ती दी न लांबवता या अभंगावर स्पर्श करून तुकाराम महाराजांच्या विचाराला गुरुवर्य गुरु नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादानं प्रभुरामचंद्राच्या प्रेरणेने हा अभंग समोर आला. तर जसं चिंतन करता येईल तसं चिंता सोडून चिंतन करायचंय. विठाला 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 विठाला. गुरु योगीराज त्यांचा 178वा सप्ताह. ह्या वर्षी मोठा सप्ताह मोठ्या प्रमाणात सप्तऋषी सप्तऋषी या ठिकाणी होत आहे. तुम्हाला सर्वांना आमंत्रण प्रथम देतो. तसे आमंत्रण द्यायची गरजच नाहीये. समुद्राला म्हणजे कोणत्याच नद्याला आमंत्रण द्यायची गरज नाही, कारण समुद्र खोल आहे. नदीचं उगमस्थान समुद्र आहे. जी नदी समुद्राला जात नाही ती नदी कधीतरी सुकत असते. जो मनुष्य बेटाच्या समुद्राला ओळख नाही तो कधीतरी सुकणार आणि चिंता करणार. नानानी संघकाली बरोबर आहे. अजून सप्ताह जाहीर हे होणार आहेत फुलतंब्याला. तुला माहितीये ज्याचा वशिला असेल ना, गुरुवर्य पूजनीय महाराजांचं साधनास्थळी बाळखान असल्यामुळं त्या ठिकाणी सप्ताह काही जरी झालं गंगागिरी महाराजांचा गुरु नारायणगिरी महाराजांचा संकल्प पूजनीय रामगिरी महाराजांचे पूर्ण करत आहे. सप्ताह निश्चित होणार. आम्हाला स्वप्नामध्ये भेटलं सप्ताह होणार, यात काही शंका नाही. आजच नाहीये, म्हणजे 178वा सप्ताह आहे. याच्या पूर्वी 78 सप्ताहाला आपण नव्हतो आणि पुढच्या 78 सप्ताहाला आम्ही नसणार, पण सप्ताह होणार. यावेळेला असा हात धुवून घ्यायचा, कोणी हायगाई करायचं नाही. पीक पाणी चांगलं आहे यावर्षी. मकाला खूप आणि हे मका आहे आणि पीक चांगलं आहे. पाऊस जरा कमी आहे. देवाने काही पट्ट्या खाली घेतले, काही पट्ट्यावर घेतले. सारखं पाऊस नाहीये. भगवान परमात्मा पाऊसही देईल, सद्गुरूची कृपा आहे. अभंग महाराजांचा अत्यंत गोड मार्मिक आहे. खरं मी ग्रामस्थांना विनंती करतो, बरोबर 2 तास कीर्तनाला वेळ पाहिजे. ना रोजदार माणसाला असं वाटतं की काम कमी व्हावून पैसे जास्ती झाले.
आणि मालकाला वाटतं काम जास्ती व्हावं, दोन्ही बेमानच होईल. बरोबर 7 ते 9 असेल ना तर मग चिंतन करता येतं. आता वाजले 1:15, 1 तास उरला हरिशरणगिरीशी, किती करणार आहे? तरी पण चिंता करू नका. चिंतनामध्ये काय घालवायचं आहे? चिंतन करता. चित्त आहे चिंतन. तन म्हणजे शरीर. अगदी ध्यान देऊ नका डॉक्टर साहेब. चिंतन तन म्हणजे शरीर. काही भागामध्ये पाऊस चालू आहे. त्या पावसाचं नाव आहे कोणता पोषा? तनपोषा. तनपोष पाऊस. तन पोषतो. कणपोष पाऊस पाहिजे. तनपोषा आणि कणपोषा. तसं तुमचं आमचं भजन सुद्धा मनपोष आहे का तनपोष आहे? पिंड पोषकाच्या जळो ज्ञान गोष्टी जनी दृष्टी भेटी नवोदाने. जळो ज्ञान गोष्टी जनी दृष्टी भेटी न हो त्याची. शरीर पोषण, एक तन पोषण, चित्त पोषण, आत्मा पोषण. अर्थात शरीराचं पोषण प्रत्येक जीव करतोय, पण तृप्ती तेव्हा मिळते त्याचं चित्त प्रसन्न आणि आनंदी आणि उत्साही आहे. अर्थात ज्या चित्ताला आम्ही जर प्रभूचं चिंतन केलं तर चित्त प्रसन्न असतं. प्रसन्न चित्त असेल तिथं प्रभूचं दर्शन आहे. मन प्रसन्न असेल तिथं प्रभूचं दर्शन आहे. मन जर प्रसन्न नसेल तर मंदिरामध्ये असला तरी तो संसारामध्ये आहेत. आणि मन प्रसन्न असेल तर कोणतंही काम असू द्या तो देवाच्याच ठिकाणी असतो. तात्पर्य चिंतन करता करता आपलं शरीर चिंतन पडावं. माझा आग्रह आहे की देवाचं चिंतन करण्यापेक्षा नामाचं चिंतन घडावं. कारण देव दिसत नाही, नाम तर दिसत की नाही. राम कृष्ण हरी किंवा विठ्ठल जो मंत्र असेल तो मंत्र तुम्हाला दिसतोय, भगवान दिसत नाही. भगवान मंदिरात दिसतो, बाहेर दिसत नाही. जेव्हा परमात्मा हृदयात दर्शन देईल त्यावेळेला मंदिरात सर्वत्र तो दिसत असतो, पण अगोदर हृदयात दर्शन झालं तर मिळेल. विठ्ठल विठ्ठल. हृदयामध्ये दर्शन देवाचं कधी होईल? ज्या वेळेला बोध होईल तेव्हा. नाम घेता बोध झाला.
नामाचं चिंतन करिता बोध होतो. बोध झाला म्हणजे तो देव हृदयामध्ये येतो. हृदयामध्ये देव आहे, पण बोध कुठे आपल्याला माहितीये? पाण्यामध्ये जरी मासा असला, पण त्या माशाला पाण्याच्या वर उडी मारल्याशिवाय पाणी पिता येत नाही. मासा होऊन पाणी पाण्यातील मासा एकदम म्हणे पाण्यात मासा कसं झोपत असेल. अरे तू काय चिंता करतो, तुला झोप येत नाही अजून. लौकिक देवाची कृपा या जगामध्ये एक नंबरची कृपा देवाची. लौकिक कृपा ही की जरा पडल्या पडल्या झोप येते, देवाची लौकिक पहिली कृपा. जरा झोप येते त्याला टाळी वाजा. दुसरी कृपा कडकडून भूक लागणं ही देवाची दुसरी कृपा. डॉक्टर खायला भूकच लागत नाही. पण भूक लागली पण चुकून तर समोर असं काही जेवण येतं, कसं खावं. कधी कधी असं होतं, कसं खावं, काय खावं, म्हणजे असं होत असतं कधी कधी. भूक लागत नाही, लागली तर समोर जेवण तसं येत नाही. पहिली कृपा देवाची सामान्य कृपा की पडल्या पडल्या झोप येते, पहिली कृपा. दुसरी कृपा कडकडून भूक लागणं, दुसरी कृपा. तिसरी कृपा जो भेटेल तो व्यक्ती त्याला प्रिय वाटेल, प्रेमळ वाटेल, जाणून घ्यायची त्याच्यावर देवाची पूर्ण कृपा आहे. या तीन गोष्टी लक्षात ठेवायचे. ऐका, नामाचं चिंतनाचा महाराजांचा आग्रह आहे की देव दिसत नाही पण नाम दिसतंय. ते नाम आपण जिथं असाल तिथं चिंतन कसं करायचं. आता चिंतन कसं करायचं हे सांगायचं कामच नाही, कारण तुम्ही आम्ही चिंतन करत असतो. असं कधी झालं का? संभाजीनगरला मुलगा आहे नोकरीला, एक मुलगा आहे आणि बाप त्याचं चिंतन करण्याकरता त्याचं तोंड पुरवेलं पाहिजे, पाटावर बसला पाहिजे, स्नान केलं पाहिजे, असं करायची गरजच नाही. आपोआप चिंतन होतं मुलाचं. त्याचा झोपला असेल, नोकरी चालू असेल, अमुक असेल, तमुक असेल. चिंतन ज्या अर्थी करावं लागतं त्या अर्थी अजून आम्ही कच्ची आहोत. ज्या अर्थी देवाचं चिंतन, नामाचं चिंतन करावं लागतं, घ्यावं लागतं, त्या अर्थी आम्ही अजून कच्चे आहोत, संसाराची पक्की आहोत आणि परमार्थामध्ये तुम्ही बोलावं कच्चेच आहे अजून. आणि जेव्हा चिंतन आपोआप घडेल त्या दिवशी आम्ही पक्के गुरुवर्य नारंगे म्हणजे शिष्य बनू. आपण फक्त पक्का पाहिजे, कच्चा नको. आज एक वाक्य कायम बोलायचे, हम भी नकटे तुम भी नकटे सब नकटे का मेला, उसमें एक नाक वाला वो भी उनका चेला. तुम भी नकटे हम भी नकटे सब नकटे का मेला, उसमें एक नाक वाला वो भी उनका चेला. नाना तुम्ही खरं सांगा मला, नागा संन्याशी ज्या गावात राहतात त्या गावात धोब्याचं काय काम नाही का? ज्या गावामध्ये नागा संन्याशी आहे, आम्ही नागा संन्यासी परंपरेचे आहेत, असं गाव आहे की ज्या गावामध्ये सर्व संन्यासी नागी आहेत, त्या गावामध्ये धोब्याचं पोट भरून का? झोपले का सर? नाही म्हणणार ना माहिती. धोब्याच्या गावामध्ये, नागाच्या गावामध्ये धोब्याचं काय काम
कीर्तनामध्ये चिंतन होत नसेल तर त्या चित्ताचं काय का? मी पुन्हा थोडं मागे येतो. कीर्तनातून नाही, चिंतनातून. मी सुरुवातीला बोललो होतो की एका मोहळामध्ये मोळाच्या त्या कंदावर किती मासे असतात. तुम्ही प्रश्न म्हणजे उत्तर दिलं नाही. कधी कधी चिंता अशी वाटते की तो कंद इतका खोल असतो आणि त्या मासे इतके असतात, त्यांचं पोट कसं भरत असत. अजून त्या माशाची महाराजची तक्रार नाहीये की कसं पोट भरलं. एक मावशी मला म्हटली की असं असतं ते की ज्या माश्या त्या कंदावर बसलेल्या आहेत त्या माशाने तिकडून मध घेऊन यायचा आणि ज्यांनी मध आणला त्यांनी ते मध घ्यायचा, बाकीच्या माशांनी मध गोळा करायला जायचं. तेव्हा जमत तिथं. साऱ्याच माश्या एकदम एकाच पळीवर बसल्या तर त्यांचं पोट भरणार नाही. हे जसं हे मावशाला कळतं, माशाला कळतं, आम्हाला कधी कळणार बरं? तुम्ही आम्ही खेळेमेळे एकमेकाचं प्रेम चिंतन जो करत नसेल तर चिंतनाला लावणं, तो सात्विक मित्र आहे. मित्र त्याला मानावं. तो व्यसनापासून भजनाकडे आणतो, जो प्रपंचाकडून देश धर्म साधू धर्म आणि प्रेमाकडे होतो. महाराज साधू सेवा धर्म साधू चिंतन नामचिंतन. सकाळपासून रंगनाथ भाऊ आतापर्यंत आम्ही किती चिंतन केलं याचा आपण जोखा मोठा अर्थात मेळा केला का, ताळमेळ लावला. खरं म्हणजे उजाडला दिवस, दुपार झाली, 4 वाजले, संध्याकाळ झाली, रात्र झाली, जेवण झालं, झोपलो. उठलो, गाय पिळल्या, जेवण झालं, नोकरी केली, जेवण झालं, आलो. असं करता करता किती दिवस गेले? 4 गेले नाही, 2 गेले, किती गेले मला नाही माहिती.
दिवस कल्ला. लोक म्हणतात ना, मशनी गावऱ्या गेल्या तरी अजून लोखंडी पाटील, मशनी गौऱ्या गेल्या तरी अजून काय नाही आली. बोलू नये म्हणून बहुतेक भगवंतांची कृपा बघा, प्रत्येक व्यक्तीला देवाने काही दात दिले, काही दाढा दिल्या, आणि त्या दाढीमध्ये 4 दाढी दिल्या. त्याचं नाव काय? त्या दाढी बी गेल्या तरी सुद्धा तीच तंबाखून तोच चुना, ते दिवस बस. उठरे चिंध्या, नित्य उठून या घावयाची चिंता. किती चिंता आहे माणसाला. एक सार्थ चिंता आहे आणि एक व्यर्थ चिंतन आहे. व्यर्थ चिंतन असू नये. तुम्ही दृष्टांत कधी ऐकला असेल? तुम्ही दृष्टांत ऐकला काय, नाही ऐकला काय? तुम्हाला आता ऐकल्याशिवाय दुसरं कोणतं पर्याय? तासभर तुम्हाला आमचं कीर्तन ऐकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पती पत्नी, आता पती पत्नीचं चिंतन मध्ये विषय नसतो, पण दृष्टांत शिवाय सुद्धा सिद्धांत कळत नसतो. तितकंच खरं आहे. नुसतं दृष्टांत नसेल, सिद्धांत असेल ना, लोक म्हणतील काय कीर्तन केलं हो, सर डोक्यावरून गेलं. डोक्यावरून नाही, त्याच्या मानवाहून गेलं. काही असे म्हणतात, असं कीर्तन झालं काल, असं कीर्तन झालं, सर झोपेत गेलं. दृष्टांत हा टाइमपास नाहीये, सिद्धांत करत असतो. व्यर्थ चिंतन, एक सार्थ चिंतन कसं असतं? दोघं पती पत्नी कलकत्त्याला मोठ्या बिल्डिंग मध्ये राहत होते. तर दोघांचं सारखं चिंता असायची की तर वाईसाहेब म्हणायचा, मी माझ्या मुलाला डॉक्टर करेन. पण ते म्हणायचे डॉक्टर पेक्षा वकिली बरी. ते म्हणायचे वकील करील, आणि या म्हणायचे मी डॉक्टर करीन. दोघांचा रोज सकाळी संध्याकाळी नित्यनेम नामी, त्यांचा नित्यनेम संध्याकाळी भांडण व्हायचं. रोज भांडण. भांडण कशावर? भांडणाला काही शेंडा ना बुडू. ते म्हणजे मी माझ्या मुलाला डॉक्टर करीन, हे म्हणायचे मी माझ्या मुलाला वकील करीन. तर घर मालक एक दिवस त्या दोघांना त्यांनी असं जवळ घेतलं. कारण तुम्ही का भांडता? रोज उठून आम्हाला खाली झोप येत नाही. तुमची इच्छा आहे डॉक्टर वकील बनवायची, पण त्या मुलाची इच्छा काय त्याला विचारा ना तुम्ही, त्याला समोर बोला ना. ते म्हणे अजून मुलगा व्हायचंय. ही कोणती चिंता आहे मला? चिंता नकोय, अजून मुलगा व्हायचा आहे. डॉक्टर काही असं वाटतं की माझं म्हातारपणी कसं होईल? अरे म्हातारा उशीर तेव्हा की नाही, म्हातारपणी कसं होईल, म्हातारपणी कसं होईल. बहुतेक आता म्हातारे व्हायचं कामच राहिलं नाही. म्हातारपणी भक्ती करू, म्हातारपणी भक्ती करू, म्हातारपणी भक्ती करू, म्हातारपणी भक्ती करू. आयुष्य तुझी आज्ञा धरू, 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 आयुष्य तुझी आज्ञा धरू. मागच्या 2-3 वर्षापूर्वी मुलगा गेला, तरुण मुलगा गेला. स्मरण झालं त्यांच्या घरी गेलो आता. म्हणजे बापाच्या अगोदर मुलाने जाणं, बापाने आईने किती चिंतामध्ये आपण बळ दिलं पाहिजे.
त्यांचा दृष्टांत मी दिला. मुलगा गेला तरी मागचे माणसं किती सावध झाले, किती जप वाढला, किती चिंतन वाढलं, किती साधना वाढली, किती नामस्मरण घडलं. मी कायम सांगत असतो बापू महाराज, आणि हे बी सांगत असतो, तुमचं सांगायचं काम आहे, तुमचं ऐकायचं काम. बहुतेक 50 वर्षापर्यंत माणसाचा एक मंत्र असतो, कसं करू काय करू, कसं करू काय करू, कसं केलं नाही काय होईल, काय केलं नाही काय होईल. याची डोकी त्याच्या डोक्यात, त्याची डोकी त्याच्या डोक्यात. 50 पर्यंत हा मंत्र चालतो. 50 नंतर मंत्र बदलतो, मनुष्य तोच असतो. 50 नंतर मंत्र काय होत, काय असतो, कसं होतं बोला ना, कसं होतं महाराज आणि कसं झालं. आपल्या भाषेमध्ये घर भरलं, तोंड कोणी धरलं ते सांगा. हात कपाळाला लावून कालच वाचला. तुम्ही वाचला असं तुम्हाला बी कळलं असतं. तुम्ही वाचित नाही, नुसते वाचतात म्हणून वाचित नाही. ज्याला कळलं त्याला कळलं. मला काय सांगितलं तुळशीराम भाऊ, खरं सांगा, म्हातारपणी बहुतेक माणसं हात कपाळालाच का लावतात. त्याचं कोणी संशोधन केलं? छातीला हात लावतो कधी, जिथं लात मारीन तू मला काय समजला असं याला हात लावतो. कशाला? कालर. मला काय समजलं, मला काय समजलं. एक तर कालर हात लावील, नाहीतरी मिशाला हात लावेल. आता मिशा पण गेल्या, मिशा पण जायच्या मार्गावर आहे आणि पाशा पण जायच्या मार्गावर आहे. बहुतेक ठिकाणी कप ब्रह्मचारी राहायच्या मार्गावर आहे. बशा दिसत नाही मला. तुला तुम्ही कुठे बशा गेलं तर ते काय हस्तगत सांगत नाही. म्हातारपणी डॉक्टर साहेब कोणी याचा विचार केला नसेल. म्हातारपणी माणसं डोक्याला हात याच्यामुळे लावतात की या कपाळावर आज्ञाचक्र आहे. आज्ञाचक्र आहे आणि आम्ही संतांची, देवाची, गुरुवर्यांची आज्ञा पाळली नाही. ते जे बोलले होते ते मी आज्ञा पाळली नाही. आणि मग जे करू नये ते केलं, जे खाऊ नये ते खाल्लं, जे पाहू नये ते पाहिलं. आई वडिलांना त्रास दिला, त्यांना शिव्या दिल्या, जे अधर्म घडला, पाप घडलं. आणि मग सहजच हात कपाळाला जातो. देवा काय करू दे, आता काही करू नको, आता तू नरकात जा आणि आराम करा. हात कपाळाला लावणे पैसे. कपाळाला हात का लावतो? एक जण काय करायचा, कायम हाताचं कपाळाला, काय माझं कपाळ फुटकंय, काय माझं कपाळ फुटकंय. एकाने ते दुर्बीण पाहिजे महाराज, दुर्बीण परत ते कपाळ चांगलं होते. ते कपाळ चांगलं आहे पण आतलं कर्म रेषा चांगली नव्हती म्हणून कपाळ फुटकं वाटतं. आतापासून जे घडलं झालं गेलं, झालं गेलं, गंगेला मिळालं. इथून पुढे तरी अजूनही तरी होई जागा तुका म्हणे पुढे जागा, तुका म्हणे पुढे जागा, तुका म्हणे पुढे जागा. अजूनही तरी होई जागा तुका म्हणे पुढे जागा, तुका म्हणे पुढे जागा.
दगा नाही दगा. जगण्यापेक्षा मला दगा देऊ नये. दगा ते शरीर आम्हाला दगा देत आहे. ते शरीर मरायला लागलेलं आहे. आपलं चिंतन वाढलं नाही म्हणून संत महात्म्यांचा आग्रह आहे, बाबांनो आता तरी आपण चिंतन करा. चिंतेमध्ये काळ घालू नका. जर आम्ही चिंतन केलं, नामाचं चिंतन केलं, तर तो परमात्मा आम्हाला बंधन, भवबंधन, माया, प्रपंच, संसार यातून सर्व निश्चित सोडविल. अभंगाचं पहिलं शब्द नामाचे चिंतन, नामाचे चिंतन. जो हा अभंग पाठ करेल तसं वागेल त्याचा नक्कीच पान पेटेल. पान नाही पान पेटेल. विक्रमात आम्हाला पान बी लई, आम्हाला पान दे. जमीन झाली पान फुटला, बंगला झाला पान पिटला, लग्न जमलं पान पिटला, नातू झाला पान पिटला, नोकरी लागली पान पिटला, नाताने घराच्या बाहेर काढून दिलं. आता पुढचं पान नाही पिटला, मग मिटलं नव्हतं. आता काय करायचं, आता काय करायचं, आता काय करायचं, मग चिंता. मग म्हणतो देवा आता माझी करी चिंता, माझी करी चिंता, आता माझी करी चिंता. सांगा आपण समजा पंढरपूरला गेलो असेल किंवा एखाद्या बद्रीनाथला गेलो असेल, तिथं आपण धर्मशाळा बुकिंग केली, 4 दिवस मुक्काम केला. मला खरं सांगा, आपल्या आपण इथे मंदिरात बसलेला आहोत, तिथून
पैसे दिल्यानंतर आम्ही घरी आलो, आतापर्यंत कोणी चिंता केली का त्या धर्मशाळेचं काय झालं असेल? बोला. त्याचं काही झालं नाही. बुकिंग आपण ते सोडलं लगेच बुकिंग होत असते. वृक्ष कहे बात से सुनो बात एक बात, यहाँ की एक रीत आहे, एक आवत एक जात. वृक्ष म्हणतो पानाला, पान पडलं ते पान पडलं की दुसरं लागत असतं. आम्हाला उगीच चिंता असते, आपण गेल्यानंतर मेल्यानंतर निदान कमीत कमी 4 चौघामध्ये आपलं लोकांनी काय घेतलं पाहिजे, नाव निघालं पाहिजे. मग आम्ही पंखावर नाव देतो, भिंतीवर नाव देतो, पुढं कुलारला नाव देतो. मी म्हणतो लोक देवाचं नाव लवकर घेत नाही. आपल्याला कोण घेऊ? दरियेने मुकुट महाराजांचा शब्द आहे हा, दरिये में खसखस. दर्या म्हणजे समुद्र. डॉक्टर साहेब एक दिवशी एक मनुष्य बायको म्हणे जा बरं खसखस घेऊन या म्हणजे. आता बायकोनं सांगितलं, गेले दुकानामध्ये खसखस त्यांनी आणली होती, पण खसखस नुसती खसखस नाही आणली, ती कोणती पिऊन आणली होती. आणि आणल्यानंतर त्या नावीमध्ये काहीतरी कस तरी ती पुडी पडली, ती खसखस हरवली. आला घरी तसंच का म्हणे आले खसखस, म्हणे नाही आली. पुढे म्हणे हरवली. ती बाई म्हणले जा बरं खसखस घेऊन या. अजून त्या माणसाला खसखस सापडायला तयार नाही, अजून शोधतो येतो. ते पुढं घडलं मला विचारू नका. तसं समुद्रामध्ये त्याला खसखस सापडणं किती कठीण आहे. एवढ्या मोठ्या ब्रह्मांडामध्ये पुढं धनगरवाडी, एक धनगरवाडी, त्यात आपलं घर, आणि त्या घरामध्ये आपण फक्त बरोबर मोजून 3.5 हातामध्ये झोपतो, राहतो, बसतो. बाकी सर्व घर खाली. हा बंगला माझा आहे, बंगला माझा आहे, ही माडी माझी आहे, ही गाडी माझी आहे, ही ग्वाडी माझी आहे, ही बिडी माझं म्हणतो. पण आतापर्यंत तो बंगला, ती गाडी कधी म्हणले का तू माझा आहे? आपला हात आहे, माझा हात आहे म्हणतो, पण हात म्हणला का तू माझा आहे? आपण म्हणतो पैसा माझा आहे, पण पैसा म्हणतो का तू माझा आहे? लोक म्हणतात पैसा म्हणतो म्हणजे हा म्हणतो पैशाला, पैसा आला का मी काहीतरी करीन. तू पैसा म्हणतो, तू काहीतरी कर तेव्हा मी येईल. अजून दोघांचा जमाना काय. खरं सांगू डॉक्टर साहेब, आपण आपल्याशी ना सर्व जग दुनिया ज्या पैसा करता मरमर करते, ती लक्ष्मी ज्या भगवंताचे पाय दाबते, जर आपण त्याचं चिंतन केलं तर लक्ष्मी आपल्या मागं लागते. पाय लक्ष्मीचे आता प्रमाण सांगायला वेळ नाहीये. लक्ष्मी ज्याची दासी आहे, आपण जर त्याचं चिंतन केलं, नामाचं चिंतन केलं, ते नाम किती मोठं आहे. लग्नावणी वाढ नाम गगनापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. आणि ते नाम तुमच्या आमच्या जवळ आहे, जीव जवळ आहे, टाइम आहे, वेळ आहे,
मग का आपण घेऊ नये, चिंतन का करू नये? जर आम्ही चिंतन केलं तर काय होईल? कारण 9 वाजले, अजून 3 चरण बाकी आहे. आताशी पहिलं चरण सुटलं, कली प्रथम चरण आहे. आताशी कलियुगाचं पहिलं चरण चालू आहे. अजून 3 चरण बाकी आहे. कलियुगाचे बी, अभंगाचे बी आणि आपले बी. डॉक्टर साहेब, कलियुगाला लागून आताशी 5,500-6 हजार वर्ष झाले तरी इतकं धुमाकूळ मागला. पुढं कसं व्हायचं? आजी तुम्ही ती बघा, फोन खूप चांगला आहे. आयामडेला जीव जंतू पशु पक्षाला जिवंत भाजून राक्षसापेक्षाही विचित्र खाताय लोक. कशीही खातात, कुठेही खातात, काहीही खातात आणि जे बोलतात त्यांचं डोकंही खातात. जिवंत भाजून खातात. गायीची हत्या, पशुची हत्या, म्हणजे जिवंत भाजून किती त्रास असेल. अजून तर काहीच नाही, भविष्यामध्ये अशी दिवस येणार आहेत. म्हणून एक तर चिंतन करून देव होऊन जा, नाहीतर पुढे दुःखाकरता सादर व्हा. महाराजांचं तेच सांगणं आहे, जर आम्ही चिंतन केलं तर चिंतनाने तो परमात्मा आम्हाला कोणतंही संकट येऊ देणार नाही. अशी अनेक प्रमाण गात्यामध्ये आहेत. तयाच्या चिंतनाने निरसेला नाशी गर्भवास नेदी करू आस अनेकांची. नामाचं चिंतन तो गर्भवासामध्ये जन्माला घालायचं काम करणार नाहीये. असा तो स्वामी, असा तो परमात्मा, असा तो माझा मायबाप आम्हाला कुठं ते कोणतंही बंधन लागू देणार नाही. तो निश्चित आम्हाला सोडविल. अभंगाचं द्वितीय शरण सोडविल
सोडवील माझा स्वामी निश्चयशे, निश्चित तो स्वामी माझा भवबंधनातून संकटातून सोडवील. अनेक संकटातून त्यांनी भक्ताला सोडवलं. सांगला वेळ नाही, कारण आचारी आणि आचार्य हा हुशार असतात. माणसं वाढले का पाणी उकडलं, तसं आचार्य सुद्धा आघाडी नसतो. 9 वाजले की तरी पुढे जात असतो, आणि जर टाइम असला तर मग गार पाणी तसं करायचं नाहीये. तत्प्रिय सोडवील माझा. आपण आतापर्यंत पत्नी माझी, शरीर माझं, जमीन माझी, जायदाद माझी, जुमला काय जुमला आम्ही प्रत्येक वस्तूला माझं मंदिर, पण आता इथून पुढं देवाला माझं म्हणायचं सुरुवात करा. कसंही म्हणा, वरून म्हणा, पण देव माझा असं म्हणत चला. कसंही म्हणा, लटक म्हणलं तरी सुद्धा ते एक दिवस खरं होईल. कारण परमात्मा खरा आहे. परमात्मा तरी खरा आहे, पण खऱ्याची दुनिया नाहीये. तो काय म्हणतात, दुनिया खऱ्याची. मग दुनिया कोणाची? कोण म्हणत दुनिया रावणाची? दुनिया रामाचीच आहे. दुनिया सत्याचीच आहे. देव सत्य आहे, परमात्मा नाम सत्य आहे, तू सदा सत्य आहे. सत्य साच खरे सत्यादेव आहे ऐसे करोनिया पाहे. सत्यम परम धीमहि, सत्यम शिवम सुंदरम. सत्य परमात्मा है. साई आगे साच है, साई साच सुहाग. साई आगे साच है, साई आगे सुहाग. चाहे बोल केशरा, चाहे बोल केशरा, चाहे घोट मुन्ना. साई आगे साच है, साई साच सुहाग. साई आगे साच है, साई साच सुहाग. साई आगे साच है, साई आगे सुहाग. साई आगे साच है, साई आगे सुहाग. साई आगे साच है, साई साच सुहाय. चाहे बोल केशरा, चाहे घोट मुंडा. मग प्रेमाने सांगा. आता मी काही दबावाखाली विचारत नाही, अगदी प्रेमाने. एक मंथन चालू आहे, एक चिंतन चालू आहे. समजा आपल्याला नजर गेली, आपण डॉक्टरकडे गेलो, चष्मा लावला. तर चष्मा लावल्यानंतर ती जी नजर आली, ती नजर काचेची एक आतली आहे. मी तुमच्या आपली पण मला खरं सांगा, आपण जेव्हा चष्मा लावला डोळ्याला चष्मा लावल्यानंतर ती नजर काचेतून आली का आतून आली? कसंही बोला, कसंही बोला. जर काचेतून आली म्हणावं तर मग अगोदर पुढे गेली. किती कठीण आहे.
चंद्र सूर्याचा प्रकाश काढणं सोपं आहे, चंद्र सूर्य काढणं सोपं आहे, पण प्रकाश काढणं अवघड आहे. तसं कीर्तन ऐकणं सोपं आहे, पण उत्तर देणं कठीण आहे. जावे त्याच्या वंशा. आता तुम्ही घरी पडल्या झोपा, ऐका, चिंतन करा की ही जी नजर आली ही नजर काचेतून आली का आतून आली. जर आत होती तर मग कास लावायचं काय का. ऐसा हृदयामध्ये मी राहू. दुधामध्ये तूप आहे, निश्चित आहे की नाही. दुधामध्ये तूप आहे निश्चित, पण त्या दुधामध्ये पुड्या करून चालतील का. आणि माझं दूध कमी म्हणजे आपण अजून एक टँकर भर दूध आणून मग तळू. येडी आहे. दुधामध्ये तूप आहे तर प्रगट करावं लागेल, तेव्हा त्यातून तूप निघेल आणि मग पुढे करतील. तसं देव सर्वत्र आहे, चिंतन केल्यानंतर तो प्रगट होईल आणि तो प्रगट झाला की मग सोडवेल माझा स्वामी निश्चित. पण त्याला तुम्ही माझं माना, आम्ही माझं मानतो, पण कधी देव माझा मी देवाचा, हीच माझी भजना करते वाचा. पुढं काय, पुढं काय. प्रत्येकाच्या फोन खिशामध्ये फोन आहे डॉक्टर साहेब, पण जर घेऊन टावर बंद झाली, रेंज गेली तर फोन काहीच कामाचा नाही. तशी नामाची विश्वासाची रेंज गेली तर ते मनही कामाचं नाही, तो मनुष्यही काही कामाचा नाही. मला म्हणायचे काही माणसं ना कामाचे ना धर्माचे ना वर्माचे, नुसती वर्णाची नाही. खाया पिया बोले कर सोया जाऊ दे. म्हणून सोडवीन माझा स्वामी निश्चयशी. आणि तो परमात्मा चिंतन केलं, भजन केलं, कीर्तन केलं, कीर्तनामध्ये कोणाचाच तो दोष गुण दोष वय काळ पाहत नाही. अभंगाचं तृतीय शरण गुण दोष नाही पाहत. गुणदोष नाही पाहत कीर्तनी. वेळ संपली आपली. परीस कधीच लोखंडाचे गुणदोष पाहत नाही की हे लोखंड ब्राह्मणाच्या घरचं आहे, हे लोखंड चमाराचं घरचं आहे, हे लोखंड आमच्याचं घरचं आहे. असं जर गुणदोष परसाने पाहिले असते तर लोखंडाचं कधी सोडून झालं असतं. तर गुरुवारिया महाराजांनी जर पाहिलं असतं की हे धनगर वाडी आहे, ही ब्राह्मणाची वाडी आहे, ही आमक्याची वाडी आहे, हा शान आहेत, हा हुशार आहेत, तोच माझा नाही. संतांनी सरता किरोत ऐशा परे, चंदनाने बोरे गुणदोष याती. संतांची कृपा, देवाची कृपा. देव सुद्धा कधीच कोणाचे गुण दोष पाहत नाही. जर देवाने ठरवलं जो माझं चिंतन करणार नाही, माझी माळ घालणार नाही, जो सत्ताला वर्गणी देणार नाही, त्या
त्याच्या वावरातल्या मकाला मी एकही कणीस दाणा येऊ आई पिशादे मला माळ नाही घालायची. तू माय नाही, तू मायच घाली. देव ते कृपाळू आहे महाराज. कितीही पाप करा, देव म्हणतो तू आता खुशाल पाप कर, तुझ्या करता नरक करून ठेवलेला आहे. नरक साधीला विसरून देवा, नरक साधीला विसरून देवा, बुडाले ते भवन नदी माझी. देवाला सोडून बाकी नरकच आहे. नरक म्हणजे त्याला म्हणावं नकारात्मक शोष. काही माणसाचं कधी पहा कायम म्लान वदन, कायम चिंताक्रांत, बोलणं व्यवस्थित नाही, पाहणं व्यवस्थित नाही, कसंही बोला. का बसले का मग एवढ्या मारू का, पुन्हा व्यवस्थित नाही. जेवण केलं का, हा खाल्ली. पाप त्या बोलण्याला ताळमेळ नसतो. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. असं वाणी असावी, असं मंगलमय आचरण असावं की आपलं आचरण देवाला आवडावं. समोरून मनुष्य आला तर लोकांनी मानावं की आता आपलं काम होईल. सज्जन माणूस आहे, देव माणूस आहे. काही माणसाला पाहिलं की एक तर लोक ती जागा सोडतील, नाही तर गल्ली बदलतील. जो इथंच देव माणूस नाहीये तो मेल्यावर काय होणार आहे. तो इथं जे असेल तिथं तो असेल. कोणताच दिवा भारत कुठेही जाऊ द्या तो प्रकाशच देणार. फक्त दिवा पेटलेला पाहिजे. जो दिवा इथं पेटलेला आहे तो स्वर्गात जाऊ द्या, कुठे जाऊ द्या, नरकात जरी गेला तर तिथल्या लोकांना, नामधारकाला, तिथं त्या नरक लोकांना आनंद वाटतो की हा नामधारक आला म्हणून. म्हणून नामाची कमाई कमवा, नाम कमवा. आम्ही आतापर्यंत दाम कमवलं, पैसा कमवला, बँकेत टाकला, फिक्स केला, 1 कोटी बँकेत टाकले, संध्याकाळी घरी आले, अटॅक आला, मनुष्य गेला. स्नान घालताना 1 रुपया पाहिजे होता, पण मुलांनी त्या कोटीतून 1ही रुपया काढला नाही. तो रुपया कोणीही देत. रुपया करता काही पुढं हात पसरायची गरज नाही. 1 रुपया कामा येतो. बँकेचे कोटीतले, बँकेतले पैसे काय कामाचे. एक तर दान, भोग किंवा नाश. त्या धनाचा नाश होईल, एक तर भोग होईल, नाहीतर मग दान होईल. त्याला काही लोकांचा पैसा जन्मठेप, पैशाला जन्मठेप असते. पुन्हा परत माघारी यद्गत्वा न निवर्तन्ते ते धाम. जशी माशी त्या विस्तावर बसत नाही, तशी काही माणसाची दान देण्याची प्रवृत्ती होते. डॉक्टर महाराज, काही माणसाला दुधाची अलर्जी आहे, काहीला फुलाची अलर्जी आहे, काहीला तुपाची अलर्जी आहे, काहीला भजनाची अलर्जी आहे. मला काँग्रेसची अलर्जी आहे, काँग्रेस गवताची मला अलर्जी आहे. बहुतेक काँग्रेस हे अलर्जी आहे. तर बहुतेक काँग्रेस गवताला गाय खात नाही, कारण ते गवत गायीला मारित, म्हणून काँग्रेस गवत गाय खात नाही. बहुतेक जर काँग्रेस असेल तर तणनाशक मारून त्याला नष्ट करा. कोणाला? काँग्रेसला. गवताला म्हणतो मी. ते तर मग लगेच तिथे चालू आहे. आता बघा उल्लेख करतो गवताला. मला काँग्रेसची अलर्जी आहे, काही माणसाला भजनाची अलर्जी आहे. असं कोणी आहे का त्याला ऑक्सिजनची अलर्जी आहे? ऑक्सिजनची अलर्जी कोणाला आहे? कोणालाच नाही. नामाची
खूप कास धरून नाम कमवा. आपण असं करत राहिलो तो परमात्मा निश्चित आम्हाला सोडविल आणि नाम घेता 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 तो प्रपंच कडू वाटून नामच गोड लागेल. नाम किती गोड लागेल, अमृतापेक्षाही नाम गोड लागेल. खंड दाटून येईल, रोमांच कठीण होतील आणि अशा साधकाला परमात्मा निश्चित सोडविल. अभंगाचं शेवट. तुका म्हणे
प्रपंच रोकडे रोमांच कंठदाते सोडविला माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा आहे दाशी केली अशा प्रकारे झाले सेवा प्रभूचरणी अर्पण करीत असताना सद्गुरु युवराज गंगागिरीजी महाराज, पूजनीय सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, पूजनीय रामगिरीजी महाराज, भगवान हनुमानजी लाल आणि सर्व जनता जनार्दन सर्वांच्या चरणाला ही सेवा अर्पण करून खरोखर अजूनही वाटतं की अजून कीर्तन मोडूच नाही, घड्याळ पुढे चालले आणि म्हणून इतकंही बोलू नये जितकं बोलता येतं, इतकंही खाऊ नये जितकं खाता येतो, जितकंही कमवू नये थोडी आता सरळ समजत. म्हणून जे थोडं आहे प्रभूच आहे तेवढं आपलं करायचे. म्हणून शिकता समस्त ग्रामस्थ धनगरवाडीकर तरुण मंडळी, महिला मंडळ, बहिणी मंडळ आणि हे गाव बेटाचं अगदी एकनिष्ठ आहे. अजूनपर्यंत मी पाहिलं नाही की आळंदी पंढरपूरचं कोणी इथं कीर्तनकार इथं आले. एकनिष्ठता ही आपली डोळे माझांची छाया आहेत. नक्कीच आपल्याला काम येईल. म्हणून एकदा सर्वांना धन्यवाद करतो जे वाकडे इथं आलेले आहेत. भारत भाऊ भोकणे आहेत, त्यांनी फोन करता दुकान बापूला की गाथा, मी तर माझं बोललो की गाथा पारायण करा. गाथा समाप्तीच्या वेळेला ती मला भोजनाला बोलवणार होती. तिने गाथा पारायण सुरुवात केली. हा आनंद झाला. इतक्या वर्षापासून तिने गाथा पारायण सुरुवात करून प्रारंभ झाला, समाप्तीकडे चाललेली आहे गाथा पारायणाची. एक नियम करा, सर्वांना मी अगदी प्रेमाने सांगतो आणि थांबतो. रोज सकाळी उठून स्नान झाल्यानंतर कपाळाला गंध लावायचा नियम आजपासून करा. कारण काही माणसाला गंध लावायचा गंधच नाहीये. अजूनपर्यंत महिलांनी टिकली सोडलेली आहे. जरी कुंकू लावलं नाही तरी पण टिकली आम्ही सोडली. त्यांचं कपाळ खाली नाहीये. काही माणसं कायम सुटकी आहे. शरीर सुटकी असं गाठाचं प्रमाण आहे. म्हणून कपाळाला गंध लावायचा नियम करा. दुसरा नियम, वडिलांचं दर्शन, आईचं दर्शन, तुळशीचं दर्शन, गाईचं दर्शन, जर्शी नाही. चौथा नियम बायकोचं. आणि म्हणून हा नियम लावा. पूजनीय रामगिरी महाराजांचे एक ध्येय आहे की संपूर्ण हिंदू समाज एकत्र व्हावा, एकजूट व्हावा. आणि या सप्त्यामध्ये बहुतेक तरुणांची खूप मोठी संख्या राहणार आहे. कोण रामगिरी महाराज ते पाहण्याकरता लोक बरेचसे येणार आहेत. आणि म्हणून तुम्ही बी या. येताना काठी घेऊन या. काठी ना घोंगडं, काठी बी घेऊन या, घोंगडी बी घेऊन या, झेंडी बी घेऊन या. झेंडे दोन काम करतील. झेंडे, अन्नदान, म्हणजे भाकरीची गाडी पत्रिका आहे. स्वतः कमिटी घेणारच आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना प्रेमाने धन्यवाद करतो. तुमची बापूची घेऊन काय नाव बाळासाहेब भाऊ खूप पेटाची आमची रामदरबारची ती मागच्या वर्षी पंगतही दिली रामदरबारला. हा त्यांची संख्या पंगत आहेत. आणि धन्यवाद करून आपण एक अर्धा मिनिट आपण एक भजन घेऊ. चालेल ना? चालेल, काय अडचण नाही. अगदी मोठ्या प्रेमाने मी आतापर्यंत पाहिलं. कोणी महिलांनी पुरुषांनी कोणी उठलं नाही, कोणी काही वाजवली नाही, कोणी भजन केलं नाही, कोणी काम नाही. अगदी मोठ्या प्रेमाने अगदी कुसून एक ठिकाणी आणि भजन घेऊन सेवा पूर्ण करायची. मोठ्या प्रेमाने आनंदाने. अगदी जेवढा आवाज आहे तेवढ्या आवाजाने आपला आवाज सद्गुरु गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी ऐकला पाहिजे. इतका आवाज आपण काढा.